बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहेत ज्येष्ठ लेखक काका विधाते लिखित कादंबरी संताजी, प्रकरण 2. फितुरीला त्याच्याकडे उत्तर नव्हतं आणि आज गणोजी शिर्केच्या रूपात एक नवा फितूर निर्माण झाला होता. बादशहा औरंगजेबांना पन्हाळा हवा होता. शंभूराजेही हवे होते, जिंदा या मुर्दा. त्यासाठी गणोजी सारखा महत्त्वाचा मासा गळाला लावण्याची त्याची खटपट सुरू होती. ते काम त्यांनी गणोजीचा चुलत भाऊ कान्होजी शिर्केवर सोपवलं होतं. मोगलांचा सरदार शेख निजाम मुकर्रब खान या दोघांवर नजर ठेवून होता. कान्होजी 6 वर्षांपासून मोगली मनसबीचं सुख भोगत होता. तीच लालूच तो गणोजीलाही दाखवत होता. त्यासाठी सारखी पत्रापत्री, निमंत्रणं, आमिष, आणि अखेर गणोजी त्याला फसला. एका रात्री तो भावाच्या भेटीला निघाला. गडाच्या दिंडी दरवाजाच्या बाजूला त्याच्याच माणसांचे पहारे होते. तेथून बाहेर पडायला त्याला अडचण आली नाही. दाट काळोखात लहानशा पायवाटेवरून तो झपाझप चालू लागला. रानभर चमचमते काजवे उडत होते. जोराने वाहणाऱ्या वाऱ्याने झाडांच्या फांद्या करकरत होत्या. पाने सळसळत होती. भुईवरचा वाळलेला पाचोळा इतस्तता उडत होता. खोल डोहात सुसर फिरावी तशी भयाची एक अदृश्य भावना वातावरणात सळसळल्यागत वाटत होती. पण गणोजी निर्धास्त, बेफिकीर. एखादा विषारी साप वळवळत आला असता तर पायातल्या तेल पाजल्या जाड कातडी वाहनेखाली त्याने तो चिरडून मारला असता. डोंगर अर्धा उतरून एका सपाट मोकळ्या जागी तो आला. तिथून दूरवर मोगली छावणीत जळणाऱ्या शेकडो मशाली दिसू लागल्या. त्यांच्या उजेडात तंबू, राहुट्यांच्या आत बाहेर करणाऱ्या माणसांच्या अंधुकशा आकृत्या नजरेला पडू लागल्या. पहारेकरांच्या होशियार अशा दिलेल्या हाका ऐकू येऊ लागल्या. आपण शत्रूच्या छावणीजवळ आलो आहोत याची जाणीव होताच त्याच्या हृदयाची धडधड वाढली. राम राम गणोजीराव. अचानक बंदुकीचा बार उडावा तसा अंधारातून एक आवाज आला तसा गणोजी दचकला. कोण? दादासाहेब का? त्याने विचारलं. होय, मीच. कान्होजी पुढे आला. गणोजीला उराउरी भेटून म्हणाला, चला चला आमच्यासोबत. दोघे चालू लागले. डोंगराच्या कपारीत असलेल्या एका अरुंद तोंडाच्या गुहेजवळ ते आले. प्रवेशद्वाराच्या त्या लहानशा पटीतून आपलं अवजड अंग आत सारताना कान्होजीला बरीच कसरत करावी लागली. सावकाश, बेता बेतानं या, खाली पायऱ्या आहेत. कान्होजीचा जाडा भरडा आवाज गुहेच्या बंदिस्त जागेत घुमला. पायऱ्या उतरून दोघे खाली आले. 8-10 माणसं जेमतेम बसू उठू शकतील अशी ती जागा होती. तिच्या दगडी भिंती तासून सपाट केलेल्या, त्यावर भरभरीत चुना भासलेला. भिंतीच्या कपड्यात खोचलेल्या 2 मशाली भगभगत जळत होत्या. भुईवर टाकलेल्या कांबळ्यावर दोघे बसले. कान्होजी आता लक्षपूर्वक गणोजीकडे पाहू लागला. 35च्या आसपास गणोजीचं वय असावं. सनसनीत उंची त्याला लाभली होती. देह मेहनतीने कमावलेला. त्याचे हात लांब सडक आणि खांदे रुंद होते. छाती पहाडासारखी पुढे आलेली. त्याने घातलेल्या सैलसर बाराबंदीनी तंग मान चोळण्यातून त्याच्या देहाचा दिमाग उठून दिसत होता. रंगाने सावळा असला तरी चेहऱ्यावर तेज होतं त्याच्या. नाक गरुडाच्या चोचीसारखं बाकदार, ओठावर टोकदार मिशा ठेवलेल्या. गडद करड्या रंगाचे त्याचे डोळे भेदक वाटत होते. गणोजीच्या मर्दानी रूपापुढे कान्होजीचे व्यक्तिमत्व अगदीच सुमार. अंगात छिटाच्या कापडाचा केशरी पायगोळ झगा आणि त्याखाली सैलसर विजार त्याने घातलेली. डोक्यावर मराठमोळी पगडी होती. पगडीवर मोत्यांचा शिरपेच खोचलेला. गळ्यात मोत्यांची कंठी, बोटात सोन्याच्या झगमगत्या अंगठ्या. अंगाने तो आडवा तिडवा सुटलेला. सैलसर झग्यातून त्याचं पुढं आलेलं पोट दिसत होतं.
इतकं काय निरखून बघताय? गणोजीनं विचारलं. किती बदल झालाय तुमच्या दादासाहेब. मोगलांची चाकरी अगदी मानवलेली दिसते तुम्हाला. तुम्ही आलात तर तुम्हालाही मानवेल, नाहीतरी ते भिकारड्या स्वराज्याची सद्दी संपलीच आता. पातशहा संभाजीला बुडवणार हे नक्की. असं म्हणता म्हणता 8 वर्षे निघून गेली दादासाहेब. संभाजी सलामतच आहे. होय, पण त्याला सलामत ठेवणारे कोण? तुम्हीच ना. तळ हातावर शीर घेऊन लढणाऱ्या तुमच्यासारख्या धारकऱ्यांच्या जीवावर गमजा सुरू आहे त्याच्या. माणसाची कदर नसलेल्या त्या नादान माणसासाठी व्यर्थ तुम्ही हाडाची काढे करताय, आणि तो त्या कब्जी कलुशाला डोक्यावर घेऊन नाचतोय. कब्जी कलशांचा विषय निघताच गणोजी विचार करू लागला. त्यांची गौर उंच शिडशिडीत मूर्ती त्याच्या नजरेपुढे उभी राहिली. संभाजीवर काय त्या उत्तरेकडच्या महाधूर्त कान्होजी ब्राह्मणाने मंत्र मारलाय कुणास ठाऊक. सारखा त्याच्या तालावर नाचत असतो. बामणही दिसायला गोरा गोमटा, हसरा चेहऱ्याचा, मिठास बोलून माणसाला खूळ लावतो. लोकांना वाटतं हाती एवढी सत्ता अधिकार असताना केवढा हा नम्र. पण हा देखना दिवा आतून कसा चटके देतो ते त्याच्याशी वहिवाट करणाऱ्यालाच कळणार. पन्हाळ्याचा सुभा हाती आल्यापासून शृंगारपूरच्या आपल्या जहागिरीवर करडी नजर ठेवली आहे त्यानं. जहागिरीतले देशमुख, देसाई, खोत आपल्याहून जास्त त्याला वचकून असतात. लावणी, संचनी, वसूल यात काडीचा कसूर चालत नाही त्याला. चूक झाली की सजा ठरलेली. रयात मुरवत बिलकुल धरत नाही. अनेक बेकायद वागणाऱ्या मोकासदारांचे हक्क रसूम मानपान त्याने जप्त केले. काहींना फितूर ठरवलं, त्यांची वचने अमानत केली. आपण रदबदली करायला गेलो तर एक दिवस आपल्याला सुनावून मोकळा झाला. गणोजी राजे, गैर बर्ताव करने वालों की तरफदारी करने के बजाय अमल चलाने के लिए हमें मदद कीजिए. ऐकून अंगाचा असा भडका उडाला, पण करणार काय? काय बोलणार त्या खविसाला? संभाजीच्या नाकातला बाल तो. फट म्हणता कगाळी करून मोकळा व्हायचा आणि आपण गोत्यात यायचो. परस्पर मोहिमा आखतो, तडफेने त्या पारही पाडतो. गडांची पुस्तपणा, बेहबुदी, लष्कराची रसद, वसुलाची उगवणी, सगळं स्वतः बघतो. शब्दाने आपल्याला विचारत नाही, आपला सल्ला घेत नाही. पन्हाळ्याच्या सुभ्यावर त्याची पोलादी पकड आहे. या सुभ्यात येतं हे आपलंच दुर्दैव. कलशावर गणोजीचा अपरंपार राग असला तरी तेच काही त्याच्या नाराजीचं एकमेव कारण नव्हतं. त्याच्या जीवाला जाळणारी खरी खंत निराळी होती. दाभोळच्या वतनाचा मामला आपल्या मनासारखा निकाली निघत नाही याचा प्रचंड राग होता त्याला. हा मामलाही मुळात मजेशीर होता. कोकणात अनेक मातब्बर मराठा कुळे होती. शिर्के हे त्यातलेच एक. शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा खटाटोप मांडला तेव्हा गणोजीचा बाप पिलाजी शिर्के सुर्व्यांच्या पदरी चाकरीस होता. सुर्वे आदिलशाहीचे निष्ठावान नोकर. आदिलशाहीने त्यांना राजा सूर्यराव ही पदवी आणि अब्दागिरीचा मान दिला होता. या मुसलमानी शाद्यांचे धोरण असं की सह्याद्रीच्या दुर्गम मुलखात सैन्य शिबंदी ठेवून अंमल सुरळीत करणं, अधिकारी नेमून वसूल गोळा करणं या बाबी खर्चिक आणि जिकरीच्या असल्यामुळं आणि भात शेतीवर गुजारा करणाऱ्या तिथल्या शेतकऱ्यांकडून फारसा वसूलही मिळत नसल्यामुळं या झंझाटात न पडता स्थानिक देशमुख देसायांना मांडली करून त्यांना पदव्या अधिकार द्यायचे आणि त्यांची तिथे स्थापना करायची. आदिलशाहीच्या पाठबळावर सुर्वे स्वतःला राजे म्हणवू लागले, राजासारखे राहू लागले. सूर्यराव सुर्वे हा तर मोठा अक्कडबाज माणूस. शिवाजी राजांची मैत्री त्याने झिडकारली. राजाने एक मनाशी निश्चित केलं होतं की अशा परधार्जिन्या पुंडांच्या पैरणी फाडल्याशिवाय राजाचा मामला थाटणार नाही. त्यांनी सूर्यरावांविरुद्ध मोहीम उघडली. त्याने लगेच आदिलशाहीकडे मदतीसाठी टाहो फोडला. ते येईपर्यंत वाटाघाटीचा घोळ घालण्यासाठी आपला कारभारी पिलाजी शेर्केला त्याने महाराजांकडे पाठवलं. पिलाजी बोलणी करण्यात चतुर, साखरेसारखे गोड
लागवी शब्द पेरायचा. पण महाराज कसले बसतात. त्यांनी त्याहून गोड बोलून त्याच्याशी तह केला आणि पिलाजी आपल्या हिजीबीची हकीकत सांगायला धन्याकडे परत निघाला. तोच शृंगारपुरावर धाड घातली. सूर्यराव आपलं राज्य मसनत टाकून पळाला. पिलाजीलाही कुटुंबासह हबसानात आश्रय घ्यावा लागला. पण महाराज मोठे फारखी. त्याने विचार केला, पिलाजी इतबारी दिसतो, पुढेही लहान मोठी काही कामे त्याच्या हातून घेता येतील. शिवाय कुल थोर, अवश्य याचा प्रतिपाळ केला पाहिजे. ते बुडवू नये, राखावं. कौल देऊन पिलाजीला त्याने बोलावून घेतलं. त्याला आपल्या सैन्यात सरदारी दिली. इतक्यावर न थांबता आपली कन्या राजकुंवर पिलाजीचा पुत्र गणोजीला देऊन त्याची कन्या जिजूबाई आपला पुत्र संभाजीला गेली. शिर्क्यांचं कदीम कुल शरीर संबंधाने त्याने असं कायमचं बांधून टाकलं. आणि तेथूनच दाभोळच्या वतनाचा तिढा सुरू झाला. तिढा असा होता, सूर्यराव सुर्व्याने पिलाजीला आपली लेक दिली होती. लेक आणि जावयाला आपल्या राज्यातलं दाभोळचं वतन त्याने इनाम दिलं होतं. इनामाचे कागद झाले, पण आज करू उद्या करू असं करत करत प्रत्यक्ष भोगवटा झाला नाही. त्याआधीच महाराजांनी सुर्व्यांचे 12 वाजवले. त्याचं राज्यच गेल्यावर कुठलं वतन आणि कुठला भोगवटा. आणि महाराजांचं तर सक्त धोरण, मोकाचे देणे नाही. मोकाशी जहालियाने रयत अफरा होईल आणि बळावेल. कम विशीची कैद चालणार नाही. रयत बळावली म्हणजे जागा जागा बंडे होतील. या बंडखोरीचा निर्मूळ फडशा पाडण्यासाठीच तर स्वराज्याची ही सारी उरसपोड होती. वतनदारांच्या वरवंट्याखाली रयत भरडली जात होती. तिला पायदळी तुडवून हे सरदार, वतनदार, देशमुख, शहा, सुलतानापुढे कचाकच कमरा वाकून मुजरे झाडत होती. वंश परंपरागत वाढलेली ही बांडगुळे छाटल्याशिवाय स्वराज्याचा पाया रचला जाणार नव्हता. वतनदारांची दलाली दूर करून वसुलाची जबाबदारी महाराजांनी राज्याच्या अधिकाऱ्यांवर सोपवली. रयतेचं गोमटं करणारं हे धोरण त्याने अत्यंत विचारपूर्वक आखलं होतं. आणि व्याही झालेल्या पिलाजीची अपेक्षा या धोरणाला छेद देणारी होती. दाभोळचं वतन सुर्व्याने आपल्याला दिलं, तेव्हा त्यावर आपला हक्क आहे. ते अमानत करून सरकारात न ठेवता ते आपल्या नावे करावे असा त्याचा आग्रह होता. व्याही म्हणून नाही, पण निदान जावई आणि कन्या यांच्या प्रेमापोटी का होईना महाराज आपली मागणी मान्य करतील ही त्याची आशा. त्याने हेका धरला, साहेबांची चाकरी आम्ही निष्ठापूर्वक करत आहोत, कोण्या गोष्टीविषयी अंतर नाही. तथापि दाभोळच्या वतनाचा मामला मनासारखा सोडवून महाराजांनी आपली समजाविषयी केली पाहिजे. आता आली का पंचायत? पिलाजी आप्त, वरकड आसामींसारखा नव्हे. नाही म्हणून तोडून टाकणं हे अनुचित. व्याही दिलगीर व्हायचा, शिवाय माणूस कामाचा, करिण्याचा कार्यकर्ता. याला नाउमेद करून चालणार नाही. थेट नकार न देता महाराजांनी आडवळणाने आपली आर्थिकता समोर मांडली. राजाचा बंध तो तुम्हास ठाऊकच आहे. तुम्ही मागावं, आम्ही द्यावं, यात विशेष ते काय. पण घरोबाच्या नात्याने दिल्यास आमच्यावर बोल येईल. ज्यांना नाही म्हटलं ते दिलगीर होतील. ते का म्हणून वतन पूर्वीच सुर्व्याने आम्हास दिलं, ते सुरळीत चालवावं यात वावगं ते काय? वावगं हेच महाराजांच्या तत्वात ते बसत नव्हतं. नाही म्हणू नये महाराज, निदान सुनबाईच्या चोळी बांगडीसाठी म्हणून तरी द्यावं. पिलाजीने लेकीचा विषय काढल्यावर महाराज काय बोलणार? ते गोड हसले. पिलाजीचं म्हणणं त्याने एकदम मान्य करून टाकलं. अलबत राजकुंवर पुढे वतनाचा मामला तो काय. पण असं पहा पिलाजीराव, नातवाचं मुख पाहायला केवढे अधीर झालो आहोत आम्ही. राजकुंवरला पुत्र झाला की करू वतन त्याच्या नावे. कसं? पिलाजी काय समजायचं ते समजला. पुत्र पोर वयातला आणि सून परकरी पोरगी, ते दोघे वयात यायचे कधी, घरात पाळणा हलायचा कधी. पिलाजीने तोंडाला कुलूप लावलं आणि तो गप्प बसला. पुढे यथावकाश गणोजीला पुत्र झाला. पिलाजीने पुन्हा आपली मागणी पुढे रेटली, पण तोवर दिल्या वचनाचा महाराजांना साफ विसर पडलेला.
काही असो, त्यांच्या हयातीत वतनाचा मामला मिटला नाही. पुढे शंभूराजे गादीवर आले. त्यांना तख्तावर आणण्यात पिलाजी आणि गणोजीचा मोलाचा वाटा. आता वतन नक्की आपल्याला मिळेल ही त्या दोघांची अपेक्षा. पण शंभूराजे पित्याचंच धोरण पुढं चालवणारे. दाभोळच्या वतनाचं घोंगडं त्यांनीही भिजत ठेवलं. वतनाचा जप करत पिलाजी स्वर्गस्थ झाला. गणोजीने मामला लावून धरला, पण त्याचे प्रयत्न फोल ठरले. गणोजी स्वभावानं जात्याच महत्वाकांक्षी, चढेल आणि आढ्यताखोरीही. छत्रपतींचा जावई म्हणून आपल्याला विशेष महत्त्व मिळावं ही त्याची अपेक्षा. राजकारणात बऱ्याचदा नात्या गोत्याला विशिष्ट स्थान द्यावं लागतं. विश्वासू म्हणून नातलग जवळ धरावे लागतात. महत्त्वाची कामे त्यांच्यावर सोपवावी लागतात. शंभूराजांनीही आपल्या मेहुण्यांना योग्य ती संधी दिली. त्यांच्या पराक्रमाचा स्वराज्यासाठी वापर करून घेतला. त्यांचा एक मेहुणा हरजीराजे महाडिक याला कर्नाटकातल्या स्वतंत्र सुभ्याची मामलत त्याने घेत सांगितली. जिंजीला आज तो राजासारखा राहत होता. अर्थात त्यात हरजीचं स्वतःचंही कर्तृत्व होतं. कर्नाटकात मराठी दौलतीचा बोलबाला त्याने वाढवला. मुलूक राखला, नवा जिंकला. सरकारातून टक्का पैक्याची मदत नसताना प्रसंगी कर्जवाम करून फौजा चालवल्या. स्वराज्याची सराबत वाढवून जिंजीवर मराठी झेंडा त्याने अखंड फडकत ठेवला. गणोजीही हरजीसारखा शूर, पराक्रमी, पण स्वतंत्र मामला सांभाळण्यासाठी लागणारी मुत्सद्देगिरी, दीर्घसूत्री स्वभाव, लोकांना राजी राखण्याचं कसब, परकीय सत्तांशी चतुराईनं वागून राजकारणात त्यांना चारी मुंड्या चित करण्याचं कौशल्य त्याला अवगत नव्हतं. त्याचा स्वभाव फाटका. राजाने तो बरोबर हेरला होता. त्यांनी त्याचा मानपान राखला. आप्त म्हणून जिव्हाळा धरला. वेळोवेळी परामर्श घेतला. पण कारभारातला आपला अंतरंग मित्र वा सल्लागार म्हणून त्याला जवळ केलं नाही. त्यांचं निदान अचूक होतं हेच कान्होजीला गुप्तपणे भेटून गणोजी आज जणू सिद्ध करीत होता. स्वराज्याच्या मुळावर उठल्या वैऱ्याशी संधान बांधण्यासाठी गड उतरून तो खाली आला होता. कसला विचार करतोस? कान्होजीने गणोजीकडे रोखून पाहत विचारलं. बहीण म्हणून जिजाऊविषयी माया असेल तुला, पण कोण जिवूबाई? जखमी तरसासारखा गणोजी गुरगुरला. त्याची नजर हिंस्र बनली. माझी लाडकी जीव कधीच मेली. रायगडाच्या राजमहालात आज ती नागिन स्वैर सलसलते. ती माझी जीव नाही. सौभाग्य संपन्न वज्र चुडई मंडित श्रीमंत येसुबाई राणीसाहेब आहेत त्या. छत्रपतींच्या लाडक्या सखी आणि राजनी. छे, किती बहकली कार्टी. नातं गोतं पार विसरून गेली. त्याच्या स्वरात तुच्छता होती, छद्मीपणा होता. अलीकडेच कलशांच्या काचाने गांजून त्यांच्या कागाळ्या करण्यासाठी केलेली रायगडाची वारी त्याला आठवली. शंभूराजांकडे त्याने आग्रह धरला होता. त्या कबजी बाबांना थोडा आळा घाला राजे. का? त्याने असं काय केलं? कपाळावर आठ्या चढवून राजाने विचारलं होतं. काय त्यांच्या कर्तबगारीच्या एक एक कथा सांगायच्या. त्यासाठी अख्खा दिवस पुरायचा नाही. आम्ही कोकणातले कदीम वतनदार, पण आमच्या जहागिरीतीत आमचा शब्द चालू नये म्हणजे काय? हे अति होतंय राजे. नंतर घटकाभर तो कलशांच्या तक्रारी ऐकवत होता. मोगलांची फितुरी करतो या संशयावरून मौजे पाडळी तर्फ देवळे या गावचा खोत विठ्ठल नारायण याला त्यांनी कसा त्रास दिला. आपल्यासोबत काम करणाऱ्या मल्हारजी भांडवलकर या 5,000 सरदाराला त्यांनी कसं दातात धरलंय. आपल्या जहागिरीतल्या देशमुखनी खोतांना त्यांचा जाच काच किती सहन करावा लागतो इत्यादी गोष्टी तिखट मीठ लावून सांगून शेवटी मूळ मुद्द्यावर येत तो म्हणाला होता. आमच्या जहागिरीपुरते दिवाणाचे अधिकार तुम्ही आम्हाला दिले पाहिजेत. गणोजीराव, साहिबी सरकार कुणाची हा या राज्याचा पुरातन दंडक तुम्हाला ठाऊक नाही काय? ठाऊक आहे हो.
राज्याचे तसे पुष्कळ दंडक आहेत, पण आजकाल ते पाळतो कोण? म्हणजे काय म्हणायचे तुम्हाला? आता हेच बघा, राज्यकारभार अष्टप्रधानांच्या सल्ल्याने चालावा हा महत्वाचा दंडक. तरी सारी सत्ता एकट्या कब्जींच्या हाती एकवटली आहे की नाही? बाकीचे प्रधान केवळ शोभेपुरते उरलेत. प्रधानांची हिजीबी तुम्ही करू नका. तुमची कैफियत मांडा म्हणजे झालं. अहो माझी नव्हे, अवघ्या राज्याची कैफियत मांडतोय मी. राजे, कब्जीविषयी रयतेच्या लष्करातल्या लोकांच्या मायंदळ तक्रारी आहेत. त्या तुमच्या कानावर घालून तुम्हाला सावध करायला नको? जरूर जरूर करा, पण तुम्ही समजता तितके आम्ही गाफील नाही. बरं, कनिशावर, तुमच्यावर नव्हे, सगळ्यांवरच आमचं बारीक लक्ष आहे. आणि एक गोष्ट ध्यानीत धरा, लोकांच्या कानगोष्टी ऐकून छत्रपतींना राज्य करता येत नाही. कवी कलशांना राजे पूर्ण ओळखून होते. ते केवळ एक कवी आणि संस्कृत भाषेचे जाणकारच नव्हते, तर एक धूर्त मुत्सद्दी आणि राज्याचे निष्ठावान सेवकही होते. दक्षतेने राज्यहित जपणाऱ्या त्या कनोजी ब्राह्मणाला सत्तेची लालसा नव्हती की मत्तेची हाव. वतन मोकाशांचा लोभही त्याला नव्हता. स्वतःच्या स्थानाचा गैरफायदा घेऊन कोणताही स्वार्थ त्याला साधायचा नव्हता. गणोजीच्या तक्रारी तथ्यहीन आहेत हे राजांना ठाऊक होतं. उलट त्याच्यासारखे मतलबी सरदार, जुने मुत्सद्दी कलशांचा द्वेष करतात याची जाणीव असल्यामुळेच राजे त्यांना जपत. त्यांचा रोख बघून गणोजीने कलशांचा विषय थांबवला. मग घरोब्याच्या गप्पा मारत दाभोळच्या वतनाचा विषय त्याने काढला. राजांना ते आवडलं नाही, पण त्यांनी आपला राग निमूटपणे गिळला. यावेळी गणोजीला ते दुखवू शकत नव्हते, कारण मोगल कोकणात मुसंडी मारायच्या तयारीत होते. येसूबाईंना मात्र गणोजीचा लोचटपणा सहन झाला नाही. त्यांनी त्यांना सुनावलं, या राज्यात नवी वृत्ती द्यायचा दंडक नाही हे तुम्हाला कितीदा समजावून सांगायचं दादासाहेब. दाभोळच्या वतनाचा विषय तुम्ही कायमचा डोक्यातून काढून टाकलेला बरा. गणोजी त्यावर छद्मी हसला. हात नाचवत म्हणाला, अरे वा, सुर्व्यांनी आम्हास दिलेल्या त्या पिढीजात वचनाचा गोषा लावत माझा बाप स्वर्गस्थ झाला. निदान त्याची शेवटची इच्छा म्हणून तरी वतन आम्हाला परत द्या. आप्तपणाचा मुलाहिजा न धरता महाराणीला शोभेल असं बोलणं तुम्हाला सहज जमतं राणीसाहेब. नेमकं तेच आम्हाला साधत नाही बघा. त्याशिवाय का कलक्षांच्या कागाळ्या करायला इथंपर्यंत आलात? वतनाचा मुद्दा सारखा लावून धरता ते कशासाठी? आप्तपणाचा हक्क दाखवण्यासाठीच ना? भाईसाहेब, मी हक्क दाखवतो कारण ते वतन आमचं आहे. भोसल्याने बळाने ते बळकावले. मागचा इतिहास ठाऊक नसताना. गणोजी राजे, बाईसाहेब कडाडल्या. स्वराज्याच्या महाराणीला इतिहास शिकवण्याच्या भानगडीत पडू नका. दाभोळचं वतन भोसल्याने बळकावलेलं नाही. तुमच्या पोशिंद्या सुर्व्यांना शिकस्त देऊन थोरल्या महाराजांनी त्याच्या राज्यासकट ते पराक्रमाने जिंकून घेतलंय. हा खरा इतिहास आहे. अवाक होऊन गणोजी येसूबाईंकडे पाहू लागला. त्याला वाटलं, हीच का आपली सावत्र बहीण, जिला सख्या बहिणीहून अधिक जीव लावला आपण. हिची कोड कौतुक केली, बालहट्ट पुरवले, जीव जीव म्हणत हिच्या भोवती फेर धरला आपण. बालपणीच्या सगळ्या आठवणी विसरली वाटतं ही. छे, ही कसली आपली जीव? ही तर निव्वळ शिवाजीची सून आणि संभाजीची राणी. शिर्क्यांच्या रक्ताचा अंशही हिच्यात राहिलेला नाही. अपमानाच्या आगीने जळत आणि सुडाच्या धगीने होरपळत गणोजी रायगडाहून पन्हाळ्याला परतला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही.
तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.